सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। माझं नाव कादंबरी शरद टांगे। यावर्षी आम्ही कोकण थीम हे डोक्यात ठेवून डेकोरेशन केलेलं आहे। त्यामध्ये आम्ही गणपतीसाठी एक नाव बनवली आहे आणि त्यामध्ये आम्ही होडीचा जो नांगर असतो ती शिडी परत ते ऑथेंटिक ठेवायचा प्रयत्न केला आहे। जे सगळं आहे ते सगळं घरगुती बनवले, घरी जे नेचरला हार्म होणार नाही असे जे मटेरियल्स आहेत ते यूज करून बनवले। गौरी सुद्धा आम्ही कोळी प्रकारात बसवलेल्या आहे। जर तुम्ही बघितलं तर टोपलीमध्ये गौरी सोबत आम्ही मासे पण दिलेले आहेत, जसे कोळी बनवण्याचा प्रयत्न केला। चटणी, घावन, आमसूल, चटणी, काजू।
टन 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 जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली टन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी केम आटा चक्की टन 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टन 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 गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. वट सावित्रीचं व्रत केलं जातं, ज्याच्यामध्ये सावित्रीने म्हणजे तिच्या नवऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी यमाशी पण लढून म्हणजे सत्यवानांना परत आणलेले, म्हणजे हे सौभाग्याचं एक लेणं आहे जे त्यांनी केलेलं आहे ते मी दाखवलेलं आहे. आणि त्यावेळी जे आपल्याकडे ओटी भरणं वगैरे केलं जातं ते सर्व असं दाखवलेलं आहे. एक सौभाग्याचं लेणं आणि मेन आपण जे वडाच्या झाडाला हे करतो त्याच्या मागे एक सायंटिफिक रिझन देखील आहे की वड आपल्याला भरपूर ऑक्सिजन देतो. म्हणजे एरवी आपण हे करत नाही, तर तुम्ही त्याच्या भोवती हे केल्यामुळे ऑक्सिजन पण मिळेल. आणि फक्त तुम्ही झाडाच्या इथे जाऊनच तुम्ही वटपौर्णिमा करा, त्याच्या फांद्या वगैरे तोडू नका की जेणेकरून निसर्गाचा ऱ्हास देखील होणार नाही. आणि ह्या परंपरा मुलांना पण पुढे माहिती पडल्या पाहिजेत, त्यासाठी आवर्जून त्या आपण केल्याच पाहिजेत असं. हा, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ऑपरेशन सिंदूर गणपती बसवलाय. त्याच्यात एक गौरी फौजेला ओवाळताना म्हणजे ह्याला जाताना युद्धावर जाताना ओवाळताना आणि भारत मुंबईमध्ये एका हॉटेलमध्ये वेटरच्या ऐवजी ती मोबाईलवर सगळी ऑर्डर दिली की ती ट्रेन यायची, त्यातनं ट्रेनची पद्धत जरा वेगळं काहीतरी
सगळ्यात महत्वाचं माझ्या मुलीने खूप मदतीने सहकार्य केलंय. मी जॉबला आहे, तिने खूप मदत केली. ती 6वीला आहे. स्वरा. सातारची चवदार ओळख राज पुरोहित. विसावा नाका, पोवई नाका, राजपथ, कदमबाग, सदर बाजार, सातारा या व्यतिरिक्त आमची कुठेही शाखा नाही. माझे नाव ऐश्वर्या प्रसन्न पानसकर. नमस्कार, मी प्रियांका सुधीर पानसकर. तर आम्ही ॲक्च्युली हे महादेवाची थीम केलेली आहे इथे आणि तुम्हाला दिसतंय जसं की एक गवर आहे ती बेल वाहते आणि एक गवर आहे ती दुधाने दुधाभिषेक करत आहे ती. इथे तुम्ही गौराईचं थीम केले ना, माहिती द्या. म्हणजे कसं थोडक्यात कैलासावरती कसं असतं शंकर म्हणजे शिव पार्वती. आता गणपती बाप्पा हे पार्वती आणि गंगा मातेचे पुत्र आहेत ना, आणि त्यांचे वडील म्हणजे शंकर आणि त्यांचं राहण्याचं ठिकाण म्हणजे कैलास, म्हणून त्याची थीम केली कैलास थीम केली.
आता गौऱ्या बसवल्या त्यांच्या थीम बद्दल बोल. नाही तू सांग. आपण हे वर्षाचे 12 सण म्हणजे 12 महिन्याचे सण आहेत हे सगळे इथे दाखवले आहेत बघा. पहिल्यांदा आपण आषाढी एकादशी आहे, बेंदूर आहे, नागपंचमी आहे, त्यानंतर आपण घटस्थापना केली, दसरा दाखवला आहे, गुढीपाडवा आहे, इथं आपण संक्रांत केले, त्यानंतर इथं होळीचं दाखवलंय, गणपती आहे, दिवाळी आहे आणि वटपौर्णिमा आहे. जेवढे आपले सण धर्मात सगळे ते सगळे केलेले आणि गौराई आपण कुठले त्याच्याबद्दल माहिती द्या. मी मुलगी वाचवा यासाठी मी थीम मुलगी पाहिजे, बायको पाहिजे, मूल या विचाराचा म्हणजे हा विचार मी त्याच्यातून मांडलाय. संदेश काय देवी रूपात बसवल्यात, एक सरस्वती बसवली आणि एक लक्ष्मी बसवली कमळाने. गणपती बाप्पा नमस्कार, मी पल्लवी शुभम गोळीबार मैदान. इथं आम्ही गणपतीसाठी केदारनाथ दाखवलेला आहे, पण गौरीसाठी काळाची गरज आणि आपली महाराष्ट्राची राज्यभाषा आन बाण शान आपला अभिमान मराठी भाषा याच्या जनजागृतीसाठी तर मी मराठी भाषेचा देखावा दाखवलेला आहे. तर आजकाल मराठी शाळा खूप बंद पडत चालल्यात आणि इंग्लिशकडे माणसांचा खूप कल चाललाय आणि ते नाही, प्रत्येक मुलाला प्रथम भाषा ही मराठी आलीच पाहिजे. त्यासाठी खूप योगदान आहे. आपले कुसुमराज यांनी मराठी भाषेला सन्मान मिळवण्यासाठी खूप योगदान दिलेलं आहे, म्हणून त्यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. तर आणि ह्याच्यासाठी ह्या गौराईच्या देखावामध्ये आम्ही फॅमिली फेरी काढलेली आहे जनजागृतीसाठी. जे छोटे छोटे महत्वाचे मराठी भाषेचे गुण नाव सांगा. दीपाली थीमचं तुम्ही ते गौरी सकट केलं माहिती. मी मराठी हे आपण जे वर्षभर जे वापरतो आपल्या जेवणात, ह्याच्यात आपल्या शेतात जे पिकतं ते असं कोण ठेवत नाही. मग मी सगळं धान्य वगैरे, कडधान्य, डाळी, ह्याच्या गव्हापासून बनवलेल्या कुरवड्या, बटाट्यापासून बनवलेले पापड असं ठेवतो. जे जे वापरतो ते सगळं, गहू, ज्वारी, बाजरी, भुईमुगाच्या शेंगा.
आणि आजकाल जो फुलवरा ज्याच्यातून लक्ष्मी आपल्या घरात येते तो आजकाल कोण म्हणजे असं दाखवत नाही, लपवून ठेवतात पण असं पाठीमागे लपवून ठेवतात. आम्ही खास तो ठेवलाय म्हणजे जास्त प्रमाणात रानात आणला.